बेक्ड व्हेजिटेबल्स करण्यासाठी सर्वप्रथम आपण एक 1.5 चमचा लोणी घेऊन त्यामध्ये शिमला मिरची, ब्रोकोली आणि हे मशरूम्स हे स्टर फ्राय करून घेणार आहोत. बाकीच्या भाज्या आपण उकळून घेतलेल्या आहेतच. हे सर्व आपण स्टर फ्राय करून घेणार आहोत. हे सगळं हाय फ्लेमवरच करायचं आहे आपल्याला. एक 2-3 मिनिटच हे फक्त स्टर फ्राय करायचं, फार शिजवायचं नाही. शिमला मिरची, ब्रोकोली आणि मशरूम्स स्टर फ्राय झालेले त्यात आपण बाजूला काढून घेऊया. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा लोणी घेतलेले आहे. त्यामध्ये 2 चमचे मैदा आपण परतून घेणार आहोत. त्याचा कच्चेपणा घालवायचा आहे आपल्याला. भाज्या ज्या प्रमाणात आहेत त्या प्रमाणात मैदा घ्यायचा आहे. तुम्ही पाहिजे तर कणिकही घेऊ शकता. लो हीटवर करायचे हे, नाहीतर मैदा जळून जातो. मैद्याचा कच्चेपणा गेलाय. त्यामध्ये आपण साधारण 1 वाटी दूध घालणार आहोत. वाटल्यास अजूनही घालता येतं. ज्या प्रमाणात आपल्याला सॉस करायचा आहे त्या प्रमाणात आपण दूध घालणार आहोत. या उकडलेल्या भाज्या इतक्या आहेत आणि स्टर फ्राय केलेले मशरूम, शिमला मिरची आणि ब्रोकोली हे इतकं आहे. तो थोडासा अजून आपल्याला व्हाईट सॉस लागणार आहे. अजून एक अर्धी वाटी मी दूध घेतो. साधारण याला 1.5 वाटी मी दूध घातलंय. एक उकळी आली की त्याला घट्टपणा यायला लागतो. 1 चीज क्यूब मी किसून घातली आहे. अजून एक अर्धी साधारण लागेल. त्यात भाज्याही बसायला पाहिजेत आपल्या. व्हाईट सॉस आपला चांगला घट्ट व्हायला लागलाय. यामध्ये मिक्स हर्ब्स घालणार आहे मी. साधारण अर्धा चमचा. चीज मध्ये मीठ असतं त्यामुळे थोडंसंच मीठ घालणार आहे. पाहिजे तर नंतर ऍड करता येईल. आणि चवीपुरती अगदी साखर. सर्व भाज्या आता आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत. एक किसलेलं आपलं बारीक चिरलेलं आलं आणि लसणाचे तुकडे आहेत, कुठून नाही घेतलेले, तेही ऍड करणार. ते शिजू द्यायचे, फ्राय करायचे नाही. आणि या उकडलेल्या भाज्या व्हाईट सॉस आपल्याला थोडा जर का घट्ट वाटला तर थोडंसं पाणी घालायचं, नाही तर आवश्यकता नसते. भाज्या आपल्या छान ब्लेंड झाल्या आहेत. अगदी थोडंसं पाणी मी घालणार आहे त्यामध्ये.
आणि हे बेक केल्यानंतर जरा सेट होतं. सेट झाल्यावर अजूनही घट्ट होतं ते. गॅस मोठा करायचा आहे. सॉसची आपण फक्त आता चव बघू. थोडस मीठ आणि साखर लागेल. तिखटपणा मात्र याला द्यायचा नाहीये फार आपल्याला. थोडीशी आळणी चवीचीच ही भाजी असते. चांगली उकळी आली म्हणजे त्या मैद्याचा कच्चेपणा निघून जाईल. तिखट थोडंसं आवडत असेल तर काळी मिरी वरून घालू शकतो. हे पार बॉईल केलेले बटाटे सुद्धा मी थोडेसे घातले. त्यात एक बटाटा स्लाइस करून बॉईल करून घेतलाय. तोही मध्ये छान लागतो. सर्व भाज्या व्हाईट सॉस मध्ये घालून चांगल्या शिजलेल्या आहेत. फार शिजवायच्या नाहीयेत. बाकीचं बेकिंग मध्ये ते शिजून जातील. थोडंसं ब्लॅक पेपर मी क्रश करून घालतोय. थोडासा तिखटपणा आपण देऊया त्याला. गार्लिक ब्रेड ऐवजी मी हे बेक व्हेजिटेबल्स इन चीज सॉस आता पुलाव राईस बरोबर खाणार आहे. तुम्ही करून बघा.